महाराष्ट्र सागरी महामंडळाकडून वसई ते भायंदर दरम्यान रो-रो सेवा जी आहे ती आज सुरू करण्यात आलेली आहे। वसई ते भायंदर दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना दररोज ट्रेनमध्ये अगदी धकाधकीचा प्रवास करावा लागतो आणि त्याच्यावर मात करण्यासाठी जे आहे ती ही रो-रो सेवा सुरू करण्यात आलेली आहे। सांगण्यात येत आहे की या रो-रो सेवेमुळे जे अंतर आहे वसई ते भायंदर दरम्यान ते अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये नागरिकांना पार करता येणार आहे, ज्याची सुविधा नागरिकांना मिळू शकणार आहे। काय झालं गेली? अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या या रो-रो फेरी बोट सेवेमुळे भाईंदर आणि वसई ही शहरे एकमेकांशी जलमार्गाने जोडली जाणार आहेत। मेसर सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ही रो-रो फेरी बोट सेवा चालवण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळानं परवानगी दिली आहे। एका फेरीत जवळपास 100 प्रवासी आणि 33 गाड्या वाहून नेण्याची या फेरी बोटीची क्षमता आहे। या बोटीला केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून परवानगी मिळालेली असून जेटीची सर्व कामे ही महाराष्ट्र सागरी मंडळाने केली आहेत। सध्या महाराष्ट्र सागरी मंडळानं वसई खाडीमध्ये वसई ते भाईंदर दरम्यान प्रायोगिक तत्वावर ही रो-रो प्रवासी फेरी बोट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार आजपासून ही सेवा नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे। दररोज ही रो-रो सेवा सकाळी 6:45 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत दिली जाणार आहे। भरतीच्या वेळी कमी अंतराच्या पूर्वी निश्चित केलेल्या 0.8 सागरी मैल अंतर असलेल्या मार्गाचा वापर होणार असल्यानं प्रवासासाठी कमी वेळ लागेल। मात्र ओहोटीच्या वेळी 2 सागरी मैल अंतराच्या मार्गाचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे प्रवासासाठी थोडा जास्त वेळ लागू शकेल। या फेरी बोटीचे सुरक्षित आणि सुलभ नौकानयन, जेटी आणि बोटीमधून प्रवासी तसंच वाहनांची सुलभ चढउतार, सुयोग्य नौकानयन मार्ग या सर्व बाबींची खात्री झाल्यानंतर या फेरी बोट सेवेचा लोकार्पण सोहळा औपचारिकरित्या करण्यात येईल। सध्या 3 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्वावर वसई ते भायंदर या फेरी बोट सेवेसाठी तिकीट दर आकारले जाणार आहेत। सध्या जरी ही फेरी बोट सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली असली तरी वाहतूक कोंडीचा सामना करत वसई ते भायंदर असा रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांना वेळ आणि इंधनाची बचत करणारा, प्रदूषण मुक्त, पर्यावरण स्नेही आणि आरामदायी असा जलवाहतूक सेवेचा पर्याय उपलब्ध होणार असल्यानं जनतेसाठी ही सेवा नक्कीच दिलासादायक ठरेल असा विश्वास महाराष्ट्र सागरी मंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे। वसई ते भाईंदर या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लोकलची गर्दी, महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। ही रो-रो सेवा सुरू झाल्याने या भागातल्या प्रवाशांना आता अवघ्या काही मिनिटात फेरी बोटीनं वसई भाईंदर असा प्रवास करता येणार आहे। त्यामुळे प्रायोगिक तत्वावर सुरू झालेल्या या रो-रो सेवेमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकेल। बाईकचे रिक्षाला 100 रुपये,
आणि फोर व्हीलर कार असेल ना, नॅनो, मारुती, हां कुठली पण स्कॉर्पिओ वगैरे 180 रुपये विथ ड्रायव्हर. विथ ड्रायव्हर. हां, एका व्यक्तीला 30 रुपये. पॅसेंजर नाही त्याच्यामध्ये ना, फक्त नाही, कार फक्त कार आणि ड्रायव्हर. माझं नाव महेंद्र राजेंद्र पाटील. मी भारतीय जनता पार्टीचा वसई विरार जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. आपले देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाने आज महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत आज ही रोरो सेवा चालू झालेली आहे. रोरो सेवा अंतर्गत आपले सर्वसामान्य वसईकर स्वतःची चारचाकी वाहन असेल किंवा दुचाकी वाहन असेल ह्या बोटीमध्ये टाकून नेऊ शकतात आणि तिथून भाईंदरला जाऊ शकतील. अशा प्रकारची एक चांगली सोयीसुविधा वसईकरांसाठी सरकारने उपलब्ध करून दिली आहे. इथून मुंबईला जाण्यासाठी जी कनेक्टिव्हिटी आहे ही कनेक्टिव्हिटी ट्रेनने होती किंवा जी हायवेने होती ह्याच्याने खूप मोठी समस्या होती. हायवेची नेहमीचीच वाहतूक कोंडी आणि रेल्वेने असणारी गर्दी, ह्याच्यामुळे हा जो उपाय शासनाने उपलब्ध करून दिलेला, ही सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे, ही वसईकरांसाठी खूप मोठी पर्वणी आहे आणि त्याचा सगळे वसईकर नक्कीच फायदा घेतील. मी वसई विरारकरांच्या जनतेच्या वतीने केंद्र सरकारचे, देशाचे पंतप्रधान यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. आणि असेच अजून एक प्रकल्प, अशाच अनेक रूट त्यांनी ह्याच्या चालू करावेत आणि सर्वसामान्य वसईकरांसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी. या रोरो सेवेचा फायदा पर्यटनासाठी कितपत होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? वसईत सुद्धा खूप मोठे पर्यटन क्षेत्र आहे. खूप मोठा किनारा वसईसाठी लाभलेला आहे. मुंबईतला सर्वसामान्य चाकरमानी इथे शनिवार रविवार पर्यटनासाठी येत असतो. त्यांना जी असणारी रेल्वे सुविधा असेल किंवा जी हायवे असेल ह्याच्याने नेहमीच अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. परंतु ह्या रोरो सेवेमुळे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल. कारण वसईचा किल्ला हा सुद्धा एक खूप मोठं पर्यटन क्षेत्र आहे. मुंबईतून वसईच्या किल्ल्याला येण्यासाठी एक 15 मिनिटात भाईंदरवरून तुम्ही वसईच्या किल्ल्यात ह्या बोटीच्या माध्यमातून येऊ शकता. याच्या पर्यटन क्षेत्राला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. नमस्कार, मी पुंडलिक राठोड. वसई जेटी बंदर इथून चालू झालेले तर भरपूर सुविधा होते. जे आम्हाला रिक्षा, बाईक सगळ्यांना आहेत, पब्लिकसाठी सगळ्यांसाठी एकदम चांगली सुविधा आहेत. बाहेरून आम्ही घोडबंदरहून जातो तर आम्हाला 1.5 ते 2 तास ट्रॉफिकमध्ये लागतात. इथून 15 मिनटात आम्ही जातो. पेशंट आणतो आमच्या गाडीत, मच्छीवाल्या तर कोळी बांधव असतात, पॅसेंजर असतात, त्यांचे वेळ आणि टाईम भरपूर वाचणार याच्यामुळं. आणि जे भाडा पण कमी आहेत, कमी वेळात त्यांचा जास्त टाईम होणार. कोणी पॅसेंजर असतो, मोठ्या दवाखान्यात घेऊन जातो आम्ही, तर बाहेरून जातो, ट्रॉफिकमुळे त्यांना व्यवस्थित सुविधा भेटत नाही. आता आमच्या गाडीत लवकर आम्ही सुविधा देऊ, त्यांना कमी वेळात चांगली सुविधा देऊ. ज्यावेळेस आपण बाय रोडने प्रवास करत असता एखाद्या मच्छीचा माल घेऊन किंवा एखादा रुग्ण आपल्याकडे असतो, तर त्या दरम्यानच्या काळामध्ये आपल्याला किती तासांचा प्रवास करावा लागतो आणि ही जी रोरो सेवा सुरू झाली तर त्याच्या माध्यमातून आपली किती वेळेची बचत होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? मॅडम, ट्रॉफिक जर नसेल तरी आम्हाला 1 ते सव्वा तास लागतो. ट्रॉफिक लागली तर 1.5 ते 2 तास लागतो कमीत कमी. इथून आम्हाला 15 मिनटात डायरेक्ट भाईंदरला जातो आम्ही आणि तो वेळ वाचतो. 1 ते 1.5 तास कमीत कमी वाचतो. तेवढ्या वेळात पेशंट असेल, जो काही एमर्जन्सी पेशंट, आम्ही कमी वेळात त्यांच्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचू. मच्छी बांधव असतात, त्यांच्या कमी वेळात त्यांच्या टायमावर पोचून देऊ. ही चांगली सुविधा केली तर त्याच्यामुळे मी सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद. वसई ते भाईंदर दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या रोरो सेवेला पर्यटनाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे. मुंबईवरून दर विकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटक हे वसईला फिरण्यासाठी आपल्या कुटुंबियांसोबत किंवा आपल्या मित्रांसोबत येत असतात. त्यामुळे भाईंदरवरून वसईचा हा जो प्रवास आहे त्यांना अवघ्या 15 ते 20 मिनिटात पार करून इथे पर्यटनासाठी येता येणार आहे. तसंच गावाच्या जवळ असलेल्या नागरिकांना आणि गावात राहणाऱ्या लोकांना देखील आपला मच्छी जे विकण्यासाठी जाण्याचा प्रवास असतो, तसंच विविध भाजीपाला विकण्यासाठीचा जो भाईंदरला जाण्याचा प्रवास असतो तो अत्यंत कमी वेळेमध्ये पार करणं हे शक्य होणार आहे. काय झालं गेली?